रागादिरोगान् सततान् शक्तान् शेषकाय प्रसुतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाञ्जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै। आपदां वार्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। नमस्कार, मी वैद्य परीक्षित शेवळे। अनिलायन अध्ययन चक्राच्या आजपासून सुरू होणाऱ्या अध्यायाचं नाव आहे चरक चिकित्सास्थान 15वा अध्याय, ग्रहणी दोष चिकित्सिता अध्याय। सूत्र क्रमांक 1 ते 11 हे मी आज आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। सूत्र क्रमांक 1, अथातो ग्रहणी दोष चिकित्सितम व्याख्यास्यामः इति स्मः भगवानात्रेयः। ग्रहणी दोष चिकित्सा अध्यायाला आता आम्ही प्रारंभ करतोय असं म्हणत असताना महत्त्वाची गोष्ट ही आहे की एकूण आपण जर क्रम बघितला तर अर्श, अतिसार, ग्रहणी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांशी अतिशय संबंधित असलेल्या असतात। केवळ इतकंच नाही तर ह्यातल्या कित्येक व्याधी ह्या इतरांचा हेतू देखील असलेला आपल्याला दिसून येतात। स्वतंत्र आणि परतंत्र व्याधी असा विचार करत असताना आणि अगदी त्याच्यातही खोलवर जर का जायचं आपण ठरवलं तर आपल्याला असंही आढळतं की आमख गुदांत असलेला जो अन्नवळ स्रोतस आहे तर त्याच्याशी संपूर्ण आपण संलग्न विचार करत असता आम्लपित्तापासून बऱ्याचदा सुरू झालेली संप्राप्ती ही आरशापर्यंत जाऊन संपते। अशा पद्धतीने तो संपूर्ण अन्नवळ स्रोतस व्याप्त करत करत संप्राप्ती वाढत जाते असं आपल्याला प्रत्यक्ष चिकित्सेमध्ये दिसून येतं। आणि त्यामुळेच अनेकदा ज्यावेळेला ग्रहणीची चिकित्सा करतात किंवा आरशाची चिकित्सा करतात त्यावेळेला सुरुवातीपासूनच आम्लपित्ताचा इतिहास हा प्रत्येक रुग्णामध्ये बघणं हे अत्यावश्यक असतं। आता इथे ग्रहणी दोष चिकित्सा असं ज्यावेळेला म्हटलेलं आहे त्यावेळेला आचार्य चक्रपाणी असं म्हणतात की ग्रहणीमाश्रितो अग्निदोषो ग्रहणी दोषः एवं च आश्रयिणो अभेदोपचारात ग्रहणी दोष शब्देन ग्रहण्याश्रितो अग्निदोषो अपि गृह्यते। याचा अर्थ चिकित्सा करत असताना आम्ही ग्रहणी दोष चिकित्सा असं जेव्हा म्हणतो त्या ग्रहणी हा अवयव विशेष एवढंच त्याचा उद्देश आमचा नसून ग्रहणी हा अवयव विशेष ज्या अग्नीचं स्थान आहे त्या अग्नीच्या चिकित्सेबद्दल देखील आम्ही ह्याच्यामध्येच वर्णन करतोय। कारण आश्रय आणि आश्रयी ह्या दोन्ही गोष्टींना आम्ही एकच समजतो। याचाच अर्थ ग्रहणीला ज्यावेळेला आपण चिकित्सा ग्रहणीची करत असतो त्यावेळेला एक महत्त्वाची लक्षात घेण्याची गोष्ट ही असते की ज्याप्रमाणे आपण ग्रहणी आश्रित असलेल्या अग्नीची चिकित्सा करणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याला अवयवदृष्टी ज्या ग्रहणी अवयवाची झालेली आहे त्याला सुद्धा बळ देणारी चिकित्सा करावी लागते। आणि म्हणून खरं म्हणजे हा कल्पांमध्ये पुढे येईलच भाग, पण परपटी कल्पांसारखे कल्प हे पुढे जाऊन का आले किंवा ग्रहणी चिकित्सेमध्ये सुद्धा अवस्थानुरूप काय टप्पे आहेत या सगळ्या गोष्टी बघता आपल्याला नीट लक्षात येईल की केवळ अग्नीची चिकित्सा असं होत नाही तर अग्नीची चिकित्सा म्हणजे काय करायचे हो तर आम्हाला त्याच्या स्थानाची सुद्धा चिकित्सा करावी लागते। स्थानिक विकृती जी झालेली, अवयव विकृती जी झालेली आहे त्याला सुद्धा बळ देणं हे गरजेचं असतं। आता हे जे आपण सातत्याने अग्नी याच्याबद्दल म्हणतोय त्याच्याच बद्दलची विवेचनं ही पुढच्या सूत्रांमध्ये आपल्याला दिसतात। सूत्र क्रमांक 3 आपल्याला सांगतं आयुर्वर्णो बलस्वास्थ्यम उत्साहोपचयो प्रभा ओजस्तेजो अग्नयः प्राणश्चोक्ता देहाग्नि हेतुकाः। अग्नी ही केवळ आयुर्वेदातच नव्हे तर भारतीय तत्त्वज्ञानामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे। खरं म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विस्तार आजच्या व्हिडिओमध्ये जाणीवपूर्वक करत नाहीये कारण चिकित्सेला अनुलक्षून जास्तीत जास्त आपण पुढे जावं असं आहे, पण एक स्वतंत्र संकल्पना म्हणून देखील अग्नी हा विचार हा कधीतरी आपल्यासमोर मांडायला आवडेल। तो देखील एक सविस्तरपणे जर लक्षात घेतला तर आपल्याला अग्नीची व्याप्ती किती आहे लक्षात येईल। तूर्त केवळ 2 गोष्टी आपल्यासमोर ठेवतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे 4 वेद आपल्याकडे समजले जातात त्यातलाही पहिला ऋग्वेद, त्याचं सुरुवातच ऋग्वेदाची अग्निमिळे पुरोहितम या सूक्ताने होत असते, या रचेने होत असते। याचा अर्थच असा की अग्नी या शब्दाने ऋग्वेदाची सुरुवात होते, इतकं महत्त्व आहे अग्नी या शब्दाला, अग्नी या संकल्पनेला। त्याच्याचप्रमाणे ज्यावेळेला आपण आयुर्वेदामध्ये मॅक्झिमम वैद्य आपण काय आहोत तर आपण काय चिकित्सक आहोत। काय ह्याचा अर्थ सांगत असताना पर्यायी शब्द हा अग्नी सांगितलेला आहे। थोडक्यात आपण सगळेजण अग्नीची चिकित्सा करत असतो आणि म्हणून ग्रहणी चिकित्सा जी आहे आपल्याला त्याच्यामध्ये अग्नीची संकल्पना आणि जो पचनाचा व्यापार सांगितलेला आहे ती संकल्पना नीट समजून घेणं हे त्या दृष्टीने फार महत्त्वाची असलेली गोष्ट आहे। आता इथे काय काय सांगितलेलं आहे की अग्नीवरती काय काय अवलंबून आहे तर आयु, शरीरेंद्रिय सत्वात्मा संयोगधारी जीवितम नित्यगश्च अनुबंधश्च पर्यायैर आयुरुच्यते।
तर आपण ह्याच्यामध्ये विचार करत असताना शरीर, इंद्रिय, सत्व, आत्मा ह्या सगळ्या गोष्टींचा संयोग एकत्रितपणे येणं, त्या व्यवस्थित राहणं आणि त्या नित्य अनुबंध या पद्धतीने पुढे चालू राहणं, याचा अर्थ सातत्याने, अविरतपणे, ज्याची जितकी नियत आयु आहे तिथपर्यंत त्या गोष्टी नियमितपणे चालू ठेवणं, ही गोष्ट म्हणजे आयु, ही संपूर्णपणे अग्नी कारभारावरती अवलंबून आहे. कशा पद्धतीने याचं वर्णन पुढे येत जाणार आहे. बलाविषयी आपल्याला ह्याच्यामध्ये आचार्य चक्रपाणी टीकेमध्ये सांगतात की बलम शक्ती ही व्यायामान देऊन अनुमेया, व्यायाम करण्याची शक्ती किती आहे त्याच्यानुसार बलाचा अनुमान लावावं असं आचार्य चक्रपाणी सांगतात. स्वास्थ्य, उत्साह, उपचय आणि प्रभा याही गोष्टींच्या बाबतीत विचार करताना आता आपल्याला परत स्वास्थ्य याची जर आयुर्वेदीय व्याख्या आपण लक्षात घेतली तरी देखील समदोष, समाग्निश्च, समधातू मलक्रिया, प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थेत्यभिधीयते, हे सगळे एक एक फॅक्टर जरी आपण लक्षात घेतले तरी ह्या स्वतःमध्ये एक स्वतंत्र संकल्पना आहेत आणि त्या स्पष्ट करण्याकरता कदाचित छोटी छोटी एक लेक्चरची सिरीज केलेली जास्त योग्य ठरणार आहे. पण आज परत एकदा संक्षेपाने मांडत असताना या सूत्रामध्ये आलेला स्वास्थ्य या शब्दाच्या अंतर्गत सुद्धा किती साऱ्या संकल्पना आहेत हे केवळ सुज्ञ, वैद्य, नववैद्य, विद्यार्थी, श्रोते यांच्या समोर ठेवण्याचा हा छोटासा प्रयत्न फक्त करतोय. उत्साह याचा अर्थ आचार्य चक्रपाणी म्हणतात की दुष्करेषु अपि कार्येषु उत्साह, कठीण असलेल्या कामांमध्ये सुद्धा प्रयत्न करणं हा उत्साह आहे. याचाच अर्थ ज्या लोकांमध्ये ग्रहणी दोषाची, ग्रहणीसारख्या व्याधीची, आता त्या व्याधीच्या अधिकरणात आलेली सूत्र म्हणून या गोष्टी बघायच्या असतात आणि क्लिनिकल ॲप्लिकेशन त्याचं हे असतं की ही सगळी जी आधी आपण वाचून दाखवतोय आत्ता किंवा स्पष्ट करतोय त्याची विकृती झालेली आपल्याला ज्या वेळेला रुग्णांमध्ये दिसते त्या वेळेला ग्रहणीचं प्रत्यात्म असलेलं लक्षण हे मूर्बद्धम मूर्द्रवम हे जरी सांगितलेलं असलं तरी सुद्धा ते व्यक्तही न झालेलं असताना पूर्वरूपातच जर का हा रुग्ण ग्रहणीकडे चाललेला आहे हे जर आपण ओळखलं तर त्या रुग्णावरती प्रचंड मोठा त्याला लाभ आहेच. याच्याशिवाय त्या वैद्याची देखील एकूणच यशवर्धन होण्यामध्ये, कारण पूर्वरूपामध्ये तुम्ही व्याधी ओळखलात म्हटल्यावरती तुम्ही त्याचा चांगल्या पद्धतीने प्रतिकार करू शकता, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असलेली आहे. आता उपचय, प्रभा या सगळ्या गोष्टी अग्नीवर अवलंबून का आहेत हे वेगळं सांगायला नको. स्वाभाविकपणे धातू परंपरा जर का नीट चालू ठेवायची असेल तर आपल्याला अग्नी व्यवस्थित असणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. मग त्याच्यामध्ये आधी जाठराग्नी आला, त्याच्यानंतर धातुअग्नी आले, पंचभौतिक अग्नी आले, ह्या सगळ्याच अग्नी म्हणजे एकूण जी कन्सेप्ट आपल्याला सांगितली आहे पुढच्याच ओळीमध्ये सूत्राच्या की ओजस तेजो अग्नयः प्राणश्चोक्ता देहाग्नी हेतुका, म्हणजे हे द्वादश अग्नी जे सांगितलेले आहेत हे सुद्धा अग्नीवरती अवलंबून आहेत. याचाच अर्थ त्या अग्नी व्यापारामध्ये जर का काही विकृती आली तर बाकीचे जे अग्नी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा विकृती येत जाणार आहे. धातुअग्नी मांद्यामुळे काय काय पद्धतीचे रोग होतात याची माहिती आपल्याला आपण चिकित्सा स्थानामध्ये वेगवेगळ्या अध्यायांमध्ये घेत असतो. ओज, सर्व धातूंचं क्षार जे निर्माण होत आहे, मग ते पर ओज आणि अपर ओज ह्या दोन्हीचाही विचार तिथे करणं आपल्याला गरजेचं आहे. चक्रपाणींनी याच्यामध्ये ओजहा हृदयस्थम सर्व धातू साररूपम असं त्याचं वर्णन केलेलं आहे. याच्याशिवाय तेज ही गोष्ट एक पुन्हा लक्षात घेण्याजोगी की अतिशय एक युनिक कन्सेप्ट आपल्याला इथे दिसते ज्याचा आपण बऱ्याचदा विचार करत नाही. तेज ह्याचा अर्थ आपण अनेकदा महाभूत तेज या अर्थी घेतो किंवा समथिंग विच इज हॉट इन नेचर या अर्थी घेतो. पण इथे स्पष्टीकरण देताना आचार्य चक्रपाणी म्हणतात तेजहा देहोष्पा शुक्रम वा यदुक्तम शालाके दुष्टीस तेजोमयी प्रोक्ता शुक्रम तेजश्च केवलम. याचा अर्थ आपण तेज या शब्दाचा विचार करत असताना तिथे शुक्र धातूचा विचार करणं सुद्धा अतिशय अवश्यंभावी असलेली गोष्ट आहे. फार महत्त्वाची गोष्ट चिकित्सेच्या दृष्टीने आपल्याला लक्षात येते. प्राणश्चोक्ता देहाग्नी हेतुका, आता प्राणांचा विचार करत असताना आपल्याला माहिती आहे की पंचप्राण असं एक सांगितलं जातं की ज्याच्यामध्ये वायूच्या पाचही प्रकारांचं एकूण त्यांचा कारभार जो आहे तो नीट ठेवण्याचं काम देखील अग्नी करत असतो. यांचा पाचहींचा कारभार व्यवस्थित असला की अग्नी प्राकृत राहण्याकरता देखील मदत असते. अशा पद्धतीचा तो अन्योन्य संबंध आहे. ही गोष्ट लक्षात घेत असताना दुसरीकडे आपण द्वादश प्राण जे ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. त्यांचाही एकंदर नियमन व्यवस्थित असावं या दृष्टीने अग्नी ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. तो नीट असणं महत्त्वाचं आहे. सूत्र क्रमांक 4 आपल्याला सांगतं शांते अग्नौ म्रियते युक्तम चिरंजीवत्यानामयः रोगी स्याद विकृते मूलम अग्निस्तस्मान् निरुच्यते. जिथपर्यंत अग्नी व्यवस्थित आहे, तो उत्तम अवस्थेमध्ये आहे, तिथपर्यंत
चांगल्या पद्धतीने जीवन चालू राहतं, स्वास्थ्य चालू राहतं. रोगी स्यात विकृते, विकृत ह्या शब्दाचा अर्थ पुन्हा इथे महत्त्वाचा आहे, की चक्रपाणी पुन्हा एकदा इथे सांगतात, विकृते इथे मंदे विषमे तीक्ष्णे वा. जसं मगाशी मी स्वास्थ्य या शब्दाच्या व्याख्येमध्ये, स्वस्थ या शब्दाच्या व्याख्येमध्ये सांगितलं आपल्याला, की समअग्नी ही गोष्ट तिथे महत्त्वाची आहे. याचाच अर्थ आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, की सम ह्याच्या व्यतिरिक्त असलेले कुठलेही अग्नी हे दोष प्रभावाने का असेनात, पण तरीसुद्धा ते विकृतच गणले गेलेले आहेत. आणि यामुळे ज्यावेळेला आपल्याकडे हे सूत्र येतं, की रोगा सर्वेपी मंदे अग्नौ, याचा अर्थ केवळ मंदाग्नी असाच त्याचा अर्थ घ्यायचा नसतो, तर तो प्रायः मंदाग्नीने असतो. पण मंद या शब्दामध्येच आपल्याला बाकीचे जे असलेले म्हणजे विकृत असलेले जे अग्नी आहेत याचाच अर्थ सम वगळता बाकीचे सगळे अग्नी हे तिथे अध्यरूत असतात. अनेकदा काय होतं, हे स्पष्ट एवढ्याच करता केलं गेलं, की शब्दच्छल करून काही जण हे तेवढ्या सूत्रांमध्ये आपल्याला अडकवण्याचे प्रयत्न करतात. मग ते प्रश्न उपस्थित करतात, की नाही म्हणजे फक्त तुमच्याकडे मंद अग्नी असल्यावरच रोग उत्पन्न होतो असं सांगितलंय, मग तुम्ही तीक्ष्ण अग्नी जो की या ग्रहणी रोगामध्येच पुढे आलेला आहे, मग त्याचं विकृती म्हणून वर्णनच का करताय? तर याला कारण असं आहे, की संस्कृतची एकूण थोडीशी पार्श्वभूमी जर का आपण ठेवली, निरुक्त व्याकरण ह्याचा जर का नीट थोडासा विचार केला, तर आपल्याला त्या संकल्पना अधिक थोड्याशा स्पष्ट होण्याकरता मदत होते. एवढाच फक्त हा विषय म्हणण्याच्या मागचा हेतू आहे. सूत्र क्रमांक 6, अन्नमादान कर्मातु प्राणम कोष्ठम प्रकर्षति तद्द्रव्यैर्भिन्न संघातम स्नेहेन मृदुतांगतम. सूत्र क्रमांक 7 आणि 8 देखील त्याच्या मागोमागच वाचतोय आधी. समानेनावधूतो अग्निरुदीर्या पवनेन तु काले भुक्तं समस्सम्यक पचत्यायु विवृद्धये एवं रसमलान्नान्नम आमाशयस्थमधस्थितः पचत्याग्निर्यथास्थाल्याम ओदनायाम्बुतंडुलम. याचं स्पष्टीकरण देत असताना पुन्हा महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की अन्नमादान कर्मातु याच्यामध्ये सांगत असताना अन्नाचं ग्रहण ज्या पद्धतीने करायचं आहे त्याचा विचार करत असताना महत्त्वाची गोष्ट ही, की त्याचं ग्रहण करणं आणि ते खाली ढकलणं हे काम प्रामुख्याने कोण करत असतं, तर तो प्राणवायू करत असतो. प्राणवायूने हे काम केल्यावरती तो कुठपर्यंत आणतो, तर कोष्ठापर्यंत तो आणतो. आमाशयापर्यंत पहिल्यांदा ते आलं, की त्याच्यानंतर पुढचं आहे, की तद्द्रव्यैर्भिन्न संघातम स्नेहेन मृदुतांगतम. आता जर आपण आहार परिणामकर भाव बघितले, तर आहार परिणामकरा स्विमे भावा भवन्ति तद्यथा उष्मा वायू क्लेदः स्नेहः कालः समयोगश्च. चरक शारीर स्थानामध्ये आपल्याला हे स्पष्टीकरण मिळतं. आता या प्रत्येकाची जी कार्य सांगितलेलं आहेत, तर त्याच्यामध्ये तो स्नेहा माधुर्यम मार्दवम जनयती ही गोष्ट लक्षात घेत असता आपण पुन्हा एकदा इथे स्निग्धता आहारामध्ये असणं हे तर अपेक्षित आहेच, पण त्याच्याही पलीकडची गोष्ट जी जल्पकल्पतरूमध्ये गंगाधर सेनानी सांगितलेली आहे ती अशी, की इथे आम्ही ज्या वेळेला स्नेह हा शब्द घेतो त्यावेळेला त्याचा अर्थ आहारातला स्नेह एवढाच फक्त घेत नसून क्लेदक श्लेष्म द्रवैही असा त्याचा अर्थ घेतो. याचा अर्थ असा, की आमाशयस्थ असलेला जो क्लेदक कफ आहे त्यातला जो स्निग्धता आहे त्याने सुद्धा त्याला मृदुता येते. याचा अर्थ आमाशयापर्यंत आलेले जे भिन्न संघात झालेले जे द्रव्य आहेत त्याचं विघटन झालेले, त्याचे छोटे छोटे तुकडे झालेले, त्याच्यामध्येच परत क्लेदक कफ मिसळला जाणार आहे आणि अशा पद्धतीने एकूण जो मिसळला गेलेला जो आहार रस आहे तर त्याचं पुढे काय होतं, तर समानेना अवधूतो अग्नेर उदीर्य पवनोद्वाहा. जशाप्रमाणे ग्रहणी ही गोष्ट आपल्याला अग्नीचं स्थान सांगितलेलं आहे, त्याच अग्नीमध्ये किंवा त्याच ग्रहणीच्या आश्रयाने राहणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट असलेली ती म्हणजे समान नावाचा वायू. आता या समान वायूने ज्याप्रमाणे आपण बाहेरच्या जगामध्ये बघतो, लोकपुरुष साम्य सिद्धांताचा विचार करता, चुलीला ज्या वेळेला अन्न शिजवलं जातं त्याच्यावरती त्यावेळेला फुंकणीनी त्याच्यात एका ठराविक प्रमाणामध्ये जर का फुंकर घातली तर तो अग्नी जसा धडधडून उठतो आणि ते व्यवस्थित जेवण शिजवतो, त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सुद्धा हा समान जर प्राकृत असेल तर त्या अग्नीला तो त्याचप्रमाणे प्रज्वलित करतो आणि अन्नपचनाला मदत करतो. आता हे होत असताना देखील रूपक काय दिलेलं आहे, तर एखाद्या पात्रामध्ये जर का आपण तांदूळ पाणी असं सगळं जर का ठेवून दिलं आणि त्या अग्नीच्या वर ठेवलं तर ज्याप्रमाणे तो तिथे रस आणि मल विवेक करता, ह्याचा अर्थ आहार रसाचा पुढे परिणमन करत असताना एक जो भाग आहे जो सारामध्ये परावर्तित होईल आणि दुसरा जो होईल तो किट्टामध्ये परावर्तित होईल, ज्यातून पुढे मलांची उत्पत्ती होणार आहे. हे विभाजन करणं आणि तो भात शिजवण्याचं काम ज्या पद्धतीने अग्नी करत असतो बाहेर, त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये करत असतो तो जाठराग्नी करत असतो.
आता ह्या सूत्रांचं स्पष्टीकरण केल्यावरती ह्याच्या आधीच्या सूत्राकडे जातो, कारण ह्यांचा संबंध त्या सूत्राबरोबर होता. ते सूत्र आहे सूत्र क्रमांक 5, यदन्नम देहधातुओज बलवर्णादि पोषकम तदग्नी हेतुराहारान्न ह्यपक्वाद रसादयाः. आता हा जो खाली दिलेलं रूपक आहे त्याचा संबंध ह्या 5व्या सूत्राबरोबर आहे. काय म्हणून की जसं आम्ही सांगितलं की तो अग्नी त्याच्यावरती ठेवलेल्या पात्रामध्ये नुसतंच जर का आपण चुलीवरती भात आणि तांदूळ आणि पाणी असं ठेवून दिलं तर त्याचं काही पचन होणार नाहीये, ते काही शिजणार नाहीये, त्यापासून भात मिळणार नाहीये. त्याच पद्धतीने आहाराचं जरी सेवन केलं तरी सुद्धा अग्नीची अनुपस्थिती असेल किंवा तो जर प्राकृत नसेल तर पुढे रसादी धातूंची उत्पत्तीच होणार नाहीये. याच्याकरता अग्नी ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे हे स्पष्टीकरण हे विशेषतः इथे आलेल्या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतं.